एक महत्त्वाची बातमी गेल्या 2 तासांपासून ईडी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घरात आहे। दरम्यान घराबाहेर सीआरपीएफ तैनात करण्यात आलाय। केजरीवालांच्या घराबाहेर आपचे कार्यकर्तेही जमलेले आहेत। दुसरीकडे केजरीवालांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली। दिल्ली हायकोर्टानं दुपारीच केजरीवालांना अटकेपासून संरक्षण देण्यास नकार दिला। कथित मद्य घोटाळा प्रकरणी केजरीवालांच्या अडचणीत वाढ झाली आहे। सहावं समन्स जे आहे ती ईडीकडून देण्यात आलं आणि दुसरं महत्त्वाचं राजधानी दिल्लीमध्ये ज्या ठिकाणी त्यांचं निवासस्थान आहे त्या निवासस्थानी ईडीचे अधिकारी दाखल झाले आहेत आणि आत्ताची आपण परिस्थिती पाहतोय। अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेरची सशस्त्र पोलीस बंदोबस्त जो आहे तो या संपूर्ण परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। आपण सुरुवातीला पाहतोय केंद्रीय सुरक्षा दलाचं जे पथक आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि त्यांना या संपूर्ण गेटवर इथं तैनात करण्यात आलेलं आहे। आता आपण पाहतो हे बॅरिकेडिंग पूर्णपणे करण्यात आलेलं आहे आणि दिल्ली पोलिसांची जी सिक्युरिटी आहे ती संपूर्ण या बॅरिकेडिंग जो आपल्याला पाहायला मिळते। त्याच्या पलीकडे आपण पाहतो हे लोखंडी मुख्य गेट आहे अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाकडे जाणारं, मात्र हे पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे। ईडी अधिकाऱ्यांकडून अरविंद केजरीवाल यांचा मोबाईल देखील जप्त करण्यात आलेला आहे। दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील धाव घेतलेली आहे। काही करून सर्वोच्च न्यायालयामध्ये तात्काळ सुनावणी व्हावी यासाठी लीगल टीमकडून प्रयत्न केले जात आहेत। तसा मेल देखील जो आहे तो सर्वोच्च न्यायालयाला करण्यात आल्याची माहिती समजते आणि मोठी गर्दी देखील आपच्या कार्यकर्त्यांची या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळते। कथित दारू घोटाळा जो आहे त्या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने देखील आज ईडीच्या संपूर्ण कारवाईमध्ये हस्तक्षेप करायला स्थगिती द्यायला नकार दिला होता। त्यामुळे केजरीवाल यांच्या समोरच्या अडचणी वाढतील असं दिसत असतानाच ईडीची टीम आता दाखल झालेली आहे। पाहावं लागेल अरविंद केजरीवाल यांना अटक होते का। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमार सह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली। तर सांगलीनंतर दक्षिण